मित्रांनो, थ्री इडियट्स मूवी आपण सर्वांनी पाहिला असेल. त्यात जे पुन्सुक वांगडू कॅरेक्टर आहे, रिअल लाईफ मध्ये त्यांचं नाव आहे सोनम वांगचुक. सायंटिस्ट आहेत, त्यांनी बरंच सारं कॉन्ट्रीब्युशन या देशाला दिलेलं आहे. बऱ्याच लोकांना त्यांनी नॉलेज दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मोठे मोठे सायंटिस्ट शिकून गेलेत. म्हणजे जर या माणसाने ठरवलं असतं तर परदेशात जाऊन हा माणूस सेटल झाला असता, मिलेनियर बिलेनियर जे पाहिजे ते झालं असतं. पण या माणसाने निवडली समाजसेवा, देशसेवा आणि विद्यार्थ्यांचं भविष्य. लडाखमध्ये या माणसाने उपोषण केलं. या माणसाला उचलून जेलमध्ये टाकण्यात आलं. 170 दिवसापेक्षा जास्त. तो माणूस डिझर्व करत नाही. कोणीही आवाज उचलला नाही. मित्रांनो, हाच माणूस दिल्लीमध्ये बसून आता एक उपोषण करत आहे. उपोषणाचा मुद्दा असा आहे की नीट परीक्षेचे पेपर लीक झाले होते. नीट परीक्षा ही डॉक्टर्ससाठी असते. डॉक्टर्स डेली लाईफ मध्ये नॉलेजेबल माणूस असला पाहिजे. ज्या माणसाला पास होण्यासाठी पैसे भरायची गरज लागते, पैशाच्या जोरावर पेपर लीक होऊन जो माणूस पास होणार आहे, तो माणूस जर उद्या MBBS MD झाला आणि त्याच्याकडे तुम्ही चेकअपला गेले आणि तुम्हाला जुलाब झाले असतील आणि त्याने जर तापाचं औषध दिलं तर नवल वाटून देऊ नका. कारण आज जर आपण बोललो नाही तर भविष्यात असंच होणार आहे. पैशाच्या जोरावर सगळं काही विकत घेतलं जातं, मतं विकत घेतली जातात. आता डॉक्टर्स पण विकत घेतले जातील. म्हणजे जो मेहनत करतो, जो गरीब आहे, तो कधीच पुढे जाणार नाही. तो विषय बाजूला राहिला. पण त्यापेक्षा भयंकर असं असणार आहे की तुमचा मुलगा, तुमची बहीण, तुमच्या घरातला कोणीतरी नातेवाईक एखाद्या डॉक्टरच्या हातून मारला जाईल. जर हे पेपर लीक होऊन जर हे डॉक्टर बनले तर असे डॉक्टर आपल्या देशासाठी घातक आहेत. या विरोधातच कॉक्रोच जनता पार्टीने आवाज उचलला. पुन्सुक वांगडू यांनी त्यांना समर्थन दिले आणि आता 16वा दिवस मला वाटतं चालू आहे उपोषणाचा. त्या माणसाने काही खाल्लं नाहीये तरी सुद्धा या सरकारचं तिकडे लक्षच नाहीये. त्यांची मागणी एवढीच आहे की जे कोणी अधिकारी पेपर लीकच्या मागे होते त्यांची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांचा राजीनामा घ्या आणि त्यातून शिक्षण मंत्र्यांचा सुद्धा राजीनामा घ्या. हीच त्यांची मागणी आहे. इतकी मोठीही मागणी नाहीये. जर चूक झाली आहे तर त्या चुकीला ऍक्सेप्ट करून ते रेजिग्नेशन देणं हे या सरकारचं काम आहे. आपल्याला दिसते की लोकशाही राहिलेली नाहीये. सगळीकडे पैसाशाही झालेली आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे पॉवर आहे. मग तुम्ही काही करा, पैसे द्या, नीटचे पेपर घ्या आणि डॉक्टर व्हा. या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर आताच आपल्याला कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांना आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागेल. कसं आहे की जर आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ आपला मराठी मीडिया महाराष्ट्रातला स्पेशली बोलायला गेलं तर यावर शब्द सुद्धा काढत नाहीयेत, यावर डिस्कशन सुद्धा नाहीये. आपलं काम आहे आता मीडिया बनणं, आपलं काम आहे प्रश्न विचारणं, आपलं काम आहे. जास्तीत जास्त कॉक्रोच जनता पार्टी सोनम वांगचुकच्या पोस्ट शेअर करा. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप जिथे मिळतील तिकडे शेअर करा, फॉरवर्ड करा आणि प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे, जेणेकरून लोकांना कळेल की आपल्या देशात काय चाललंय आणि कुठल्या गोष्टीसाठी उपोषण करावं लागतंय. त्या माणसाला जर काही झालं या उपोषणापायी तर हा देश अंधारात जाणार आहे 100%. आणि आपण ज्या रस्त्यावर आता चाललोय तो रस्ता हा अतिशय दुर्दशा करणार आहे आपल्या देशाची. आणि योग्य वेळी जर आवाज उचलला नाही तर ही दुर्दशा आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचेल. त्याची वाट पाहू नका.